चला तर मग आज आपण बनवणार आहे हक्का नूडल्स। त्यासाठी मी इथे कढई गरम करून त्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकून घेतलं। त्यानंतर मी एक हक्का नूडल्सचं पूर्ण पॉकेट यामध्ये टाकून घेतलं। आपल्याला नूडल्स या पाण्यामध्ये शिजवायचे आहेत। एकीकडे टोमॅटो चिरले, कोथिंबीर चिरले आणि कांदा असा मोठा मी चिरून घेतला आणि त्या नूडल्ससोबत भेटलेला हा मसाला आहे। आपल्याला नूडल्स हे 70 ते 80% पर्यंत शिजवायचे आहेत आणि नूडल्स शिजवताना त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं, जेणेकरून नूडल्स एकमेकांना चिटकणार नाहीत, असे सुटसुटीत राहतील। सतत असं आलटून पलटून असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून एकसारखा हा शिजला पाहिजे। माझ्याकडे जास्त भाज्या नव्हत्या, त्यामुळे मी टेस्ट येण्यासाठी ते सुरभीचं मी टोमॅटो सॉस आणि मेयोनीज वापरत आहे। तुम्ही कोणत्याही ब्रँडचं वापरू शकता आणि ज्यांना जास्त भाज्या आवडतात त्यांनी त्या भाज्या वापरू शकता। माझ्याकडे काही एवढ्या भाज्या नव्हत्या, त्यामुळे मी नाही वापरल्या। त्यानंतर कढई गरम करून घ्यायचं, 2 पळी तेल टाकून घेतलं। मी डायरेक्ट आता इथं जिरा नाही टाकत आहे, कारण जिरा जास्त भाजल्यानंतर दाताखाली असा कचकच लागतो, म्हणून मी कांदा टाकून घेत आहे आणि कांदा मस्त असा परतून घ्यायचा आहे। दुपारच्या छोट्याशा लागलेल्या भुकेसाठी एक परफेक्ट रेसिपी आहे, तुम्ही बनवून खाऊ शकता आणि बनवायलाही खूप इझी आहे, कोणीही बनवू शकतं। कांदा असा लालसर भाजल्यानंतर आपण आता त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। कांदा, टोमॅटो आणि त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। कोथिंबीर पण तेलात अशी भाजली गेली की त्याचा खूप छान फ्लेवर येतो। नूडल्स बघू शकता परफेक्ट असे शिजलेले आहेत। टोमॅटो टाकून घेतलं, त्यानंतर मसाला टाकायचा आणि व्यवस्थित तेल सुटूपर्यंत आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे आणि टाकताना यामध्ये थोडंसं नमक पण ॲड करायचं। त्यानंतर मसाला ॲड करून सगळं परतून घ्यायचं आणि मी त्यामध्ये 2 चमचे मेयोनीज टाकणार आहे आणि 2 चमचे सॉस टाकणार आहे। यामुळे टेस्ट खूप छान लागते नूडल्सला आणि एकजीव करून घ्यायचं। पाहू शकता तुम्ही कलर वगैरे खूप छान आलेला आहे। झाले, इथंही आपले हक्का नूडल्स बनवून तयार आहे। मामा भाची मस्त असं एन्जॉय करायला लागलेले आहेत। चला तर मग भेटूया नेक्स्ट